नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. आज मी तुमच्या पुढे एक अतिशय महत्त्वाचा केस लॉ घेऊन आलेलो आहे. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. तर हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे 2005 साली झालेल्या कायद्याप्रमाणे मुलींना संपत्ती मिळते हे आपल्याला माहिती आहे. तरी पण एक अशी अट आहे की ज्या वेळेला मुलींच्या मुलांना म्हणजे नातवांना आजोबांची संपत्ती वडिलोपार्जित मिळू शकत नाही, या संबंधीची ही केस आहे. तर मद्रास उच्च न्यायालयाची ही केस आहे. एका हिंदू संयुक्त कुटुंबात वडिलोपार्जित जमीन होती. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी होती. दुर्दैवाने 9 सप्टेंबर 2000 पूर्वीच त्या मुलीचं निधन झालं आणि त्या मुलीच्या मागे तिची मुले होती. त्यानंतर कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीचा वाटणीचा प्रश्न झाला. आता त्या मुलीच्या मुलांनी न्यायालयात दावा केला की आमच्या आईलाही मुलाप्रमाणे जन्मतःच सहहक्क को पार्सनरी राईट होता. आपल्याला माहिती आहे की 2005च्या कायद्याप्रमाणे मुलींना मुलांच्या बरोबर को पार्सनरी राईट मिळालेला आहे. त्यामुळे नातवांनी सांगितलं की म्हणूनच तिचा हिस्सा या जमिनीत आहे आणि तो आम्हाला मिळायला हवा. आता मुलांच्या म्हणजे नातवांच्या ह्या म्हणण्यावर मुलाच्या बाजूने म्हणजे त्या जी बाई निधन पावली तिच्या भावाच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की 2005च्या दुरुस्तीने मुलींना सहहक्क दिलाय, को पार्सनरी राईट दिलाय, पण तो अधिकार त्या दिवशी जिवंत असलेल्या मुलींना लागू होतो. आमची बहीण 9 सप्टेंबर 2005 पूर्वीच वारली होती आणि त्यामुळे तिला या संपत्तीमध्ये को पार्सनरी म्हणजे सहदायादाचा हक्क निर्माणच झाला नाही आणि जर तिचा हक्कच निर्माण झाला नसेल तर तो तिच्या वारसांनाही मिळू शकत नाही. आता न्यायालयामध्ये कोणते मुद्दे मांडले गेलेत तर मुलीच्या वारसांचा युक्तिवाद म्हणजे नातवांचा युक्तिवाद होता की हिंदू वारसा हक्क दुरुस्ती कायदा 2005 हा महिलांना समान अधिकार देण्यासाठी करण्यात आला आहे आणि या समान अधिकारामुळे मुलींचा अधिकार वडिलोपार्जित जमिनीत जन्मतःच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच आमच्या आईचा जन्मतःच अधिकार ह्या संपत्तीमध्ये आहे आणि म्हणूनच तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांना म्हणजे आम्हाला तो मिळायलाच हवा असा नातवंडांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. आता मामाच्या बाजूने म्हणजे मुलाच्या बाजूने जी बाई वारली तिच्या भावाच्या बाजूचा युक्तिवाद आपण पाहूयात. त्याचं असं म्हणणं होतं की 9 सप्टेंबर 2005 रोजी दुरुस्ती लागू झाली. त्या दिवशी मुलगी जिवंत नव्हती, त्यामुळे तिला सहदायादाचा हक्क किंवा को पर्सनरीचा हक्कच प्राप्त झाला नाही आणि जो अधिकारच कधी निर्माण झाला नाही तो तिच्या वारसांकडे कसा जाऊ शकतो, तो जाऊच शकत नाही. अशा पद्धतीने दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध असे युक्तिवाद उच्च न्यायालयांमध्ये केले. आता उच्च न्यायालयाने काय सांगितलं ते बघूयात. तर मद्रास उच्च न्यायालयाने ही सगळी केस दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले, साक्षी पुरावे पाहिले आणि त्यांनी नमूद केलं की को पर्सनरी हक्क हा 2005च्या दुरुस्तीनंतर मिळणारा वैधानिक हक्क आहे. जर मुलगी 9 सप्टेंबर 2005 पूर्वीच मृत्यू पावली असेल तर मुळामध्ये तिला हा को पार्सनरी राईट म्हणजे सहदायादाचा भावाबरोबरचा समान अधिकार देणारा हा हक्कच तिला प्राप्त होत नाही आणि जर तिला तो हक्क प्राप्त होत नसेल तर तिच्या मुलांनाही त्या आधारे हिस्सा मागता येत नाही, भले तिची मुलं 2005च्या आधी जन्माला आली असतील तरी. आणि म्हणूनच या निर्णयातील कायद्याचा महत्वाचा मुद्दा हाच ठरला की जर 9 सप्टेंबर 2005 पूर्वी जर मुलीचा मृत्यू झाला तर त्या मुलीला आपल्या भावाच्या बरोबरीने आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा निर्माण होत नाही. आता तिच्या मृत्यूनंतर साहजिकच त्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नातवंडांना कोणत्याही प्रकारे हिस्सा मागता येत नाही. हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956 मधील कलम 6 ज्यामध्ये 2005च्या दुरुस्तीने मुलींना मुलांप्रमाणे जन्मताच हक्क देण्यात आलेला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले की जर मुलगी 9 सप्टेंबर 2005 पूर्वी मृत्यू पावली असेल तर तिच्या नावाने सहहक्क निर्माण होऊ शकत नाही आणि साहजिकच तिच्या वारसांनाही मिळत नाही. म्हणजे या केसमध्ये तिच्या म्हणजे नातवंडांनाही तो मिळालेला नाहीये.
तर सर्वोच्च न्यायालयाचा विनीता शर्मा निर्णयाशी याचा संबंध आहे. कारण 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला विनीता शर्मा केसमध्ये स्पष्टच केले होते की वडील 9 सप्टेंबर 2005 रोजी जिवंत असणे आवश्यक नाही. मुलीला जन्मतः सहहक्क आहे. म्हणजेच काय, तर मुलगी त्या दिवशी म्हणजे जन्माला जिवंत असली पाहिजे, ही त्यामधली पूर्वअट होती. मात्र हा निर्णय त्या मुलींसाठी आहे ज्या 2005च्या दुरुस्तीच्या वेळी जिवंत होत्या. म्हणून सर्वसामान्यांसाठी यातला काय संदेश आहे, तर हा निर्णय असा अर्थ देत नाही की प्रत्येक मुलीचा संपत्तीवरील अधिकार संपला आहे. आता आपल्याला लक्षात ठेवण्याच्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या ते आपण बघूयात. पहिला, मुलगी जिवंत असेल तर तिला मुलाप्रमाणे वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क आहे. हा पहिला मुद्दा आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की जर त्या मुलीचा मृत्यू झालेला असेल आणि वडील 2005 पूर्वी वारलेले असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मुलीला हक्क नाकारला जाऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे. परंतु जर मुलगी जिवंत नसेल तर मात्र कोणत्याही परिस्थितीत तिच्या मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत हा अधिकार मिळू शकत नाही. अशा रीतीने हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आपल्याकडे देखील महाराष्ट्रामध्ये अनेक नातवंडांनी आपल्या आईच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागितलेला आहे आणि केसेसही चालू आहेत आणि त्या सर्वांच्यासाठी हा एक महत्वाचा खटला ठरेल असं वाटल्याने आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल पाहिला नाही, सबस्क्राईब केला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनही दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयासंबंधी.